मुंबई एअरपोर्टवर देखील ढोल ताशे आणण्यात आलेत आणि स्वागताची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर विशेष कार्यक्रम होणार, जिथे टीम इंडियाचं कौतुक केलं जाणार आहे। या सगळ्यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या यांचं मोठं कौतुक या ठिकाणी आहे। शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्यानं केलेली बॉलिंग आणि सूर्यकुमार यादवनं घेतलेला झेल हे या सगळ्याचं यशस्वी हे सगळेच खरं तर भारताच्या यशाचे शिलेदार आहेत। या सगळ्यामध्ये आयसीसीनं T20 क्रमवारी देखील जाहीर केली आहे। विशेष म्हणजे यामध्ये T20 संघाचा उपकर्णधार आणि स्टार खेळाडू म्हणजे हार्दिक पंड्या हा जगातला नंबर 1 अष्टपैलू खेळाडू ठरलेला आहे। आणि रोहित शर्माने अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या याच्यावर दाखवलेला विश्वासही तेवढाच महत्त्वाचा ठरला। हार्दिक पंड्याच्या त्याच बॉलवर सूर्यकुमारनं घेतलेला झेल आज भाजपाच्या विजयाचं एक मोठं काम ठरलेलं आहे। गेल्या काही मॅचमध्ये निराशा पदरी पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात हार्दिक पंड्या ट्रोल देखील झाला होता, मात्र ती सगळी कसर त्याने या वर्ल्ड कपमध्ये भरून काढलेली आहे। सगळे जण आतुरतेने आता हार्दिक पंड्याची वाट पाहतात। विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी नरिमन पॉइंट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। पोलिसांचा देखील तेवढाच चोख असा बंदोबस्त आहे। ही एअरपोर्टवरची दृश्य आपण पाहतोय। कोणत्याही क्षणी हे प्लेयर्स या ठिकाणी आता बाहेर येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी देखील एअरपोर्टवर ढोलताशा पथक सज्ज झालेलं आहे। त्याचप्रमाणे फक्त मुंबईकरच नाही तर ठिकठिकाणाहून अनेक लोक मुंबईमध्ये दाखल झालेले। थोड्याच वेळात टीम इंडियाचं मुंबई आगमन होणार आहे। तरी थेट दृश्य आपण पाहतो मरीन ड्राईव्ह परिसरामधली आणि सगळ्यांनाच आता प्रतीक्षा आहे ती टीम इंडियाची। तर ही आपण काही दृश्य पाहतो, ही लोकल ट्रेन मधली आहे आणि लोकल ट्रेनमध्ये देखील तेवढाच उत्साह पाहायला मिळतोय। संपूर्ण लोकल जे आहेत आता यावेळेमध्ये अशा भरभरून पाहत आहेत। हे सगळे जे आहेत ते वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी म्हणून या सगळ्या क्रिकेट प्रेमींनी गर्दी केली होती। ही काही स्टेशनवरची दृश्य पाहतो, ही काही नॉर्मल किंवा ऑफिसेसना जाणारी गर्दी नाही, तर ही वानखेडे स्टेडियमकडे जाणारी ही गर्दी आहे। दादर स्टेशनवरची ही दृश्य आपण पाहतोय, इथे देखील तेवढाच उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतोय। मॅच पाहण्यासाठी जेवढा उत्साह आहे तेवढाच टीम इंडियाला पाहण्यासाठी आणि त्यांच्या कौतुक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी देखील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह। तर वानखेडे स्टेडियमवर आज विजयोत्सव होणार आहे आणि त्याच विजयोत्सव सामील होण्यासाठी हे मुंबईकर आता निघालेले। दादर स्टेशनवरची दृश्य कधी एकदा वानखेडे स्टेडियम परिसरात पोहोचते असं प्रत्येक मुंबईकराला झालेलं आहे, कारण आज वानखेडे स्टेडियममध्ये फ्री एंट्री देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाखो मुंबईकर सध्या वानखेडे स्टेडियममध्ये आणि स्टेडियमच्या बाहेर देखील पोहोचले। तर प्रचंड उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये। टीम इंडियाचं काही वेळातच आता मुंबईमध्ये आगमन होईल आणि याच उत्साहात जल्लोषामध्ये टीम इंडियाचं स्वागत केलं जाणार आहे। आज अनेक वाहतूक मार्गांमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे, कोणताही अडचण येऊ नये यासाठी। याआधी देखील जी विजय रॅली निघाली होती ती 8 तास चालली होती, त्यावेळी देखील अशाच जोशात टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं होतं। त्यावेळी